तर नमस्कार मंडळी, आज आहे 14 मार्च आणि पुढील मिनी ब्लॉग तुम्ही बघू शकता. तर याच्या आधीचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे, कारण की तुम्ही मोठा ब्लॉग बघत नाही म्हणून मी मिनी ब्लॉगच अपलोड करत आहे. तर त्याच्या पुढील म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मी बघू शकता अशा कुरड्या बनवायसाठी घेतलेल्या होत्या, कारण की ऑर्डर होती मला म्हणून. आणि तुम्हाला पण चिकाच्या कुरड्या, तांदळाचे पापड आणि चकल्या, उपवासाच्या चकल्या, साबुदाण्याच्या, बटाट्याचे चिप्स, काही पण तुम्हाला लागलं तर तुम्ही पण ऑर्डर देऊ शकता. तर बघू शकता आता मी हे बनवून घेत आहे. चिकाच्या पापड्या बनवत आहे. हे कालच मी चिक काढून घेतलेला होता आणि आज म्हणजे शनिवार असल्यामुळे खूप सारे कामं होते आणि अक्षरशः आम्हाला 7 वाजेपर्यंत कामं पुरले. 7 वाजता मी म्हणजे नळ वगैरे पण आले होते. कुरड्या केल्यानंतर मग झाडझूड वगैरे केली, नंतर मग कपडे वगैरे वॉश केले, त्याच्यानंतर मग आवण वगैरे धुतलं, झाडांना पाणी वगैरे घातलं, बाहेर पाणी घातलं, त्याच्यानंतर दिवाबत्ती केली. आणि बघू शकता आता आपला हा शिजवणं चालू आहे, कारण की याचे पापड करायचे आहेत, चिकाचे पडी पापड. तर ह्या पडी पापडची पण ऑर्डर होती आणि चिकाच्या कुरड्याची पण ऑर्डर होती. आणि महाराष्ट्रात कुठं पण आपल्या म्हणजे मी तुम्हाला जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला चिकाच्या कुरड्या मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे, किती छान होतात ते. आणि तुम्ही मला नक्कीच ऑर्डर करा आणि घेऊन बघा. तर चिकाच्या कुरड्या 500 रुपये किलो मिळतील माझ्याकडे आणि डिलेवरी चार्जेस काही म्हणजे लागतील नाही. 500 रुपये किलोच मिळतील तुम्हाला घरपोच. तर बघू शकता आपला चीक असा शिजवणं झालेला आहे. आणि मी नंतर दुपारी भर उन्हात हे कुरड्या घालून घेतल्या होत्या, कारण की 3:30 वाजले होते मला. हे 3:30 वाजता मी कुरड्या घातलेल्या होत्या आणि रात्री मी याच्यावर चादर वगैरे झाकून टाकत असते. आणि ऊन इतकं तापत आहे ना अकोल्याला, की